नमस्कार मंडळी. आज आहे ऑफिसला सुट्टी आणि आम्ही निघालोय मुंबईला. मी आणि माझ्यासोबत माझे 2 फ्रेंड्स. रोजची डहाणू लोकल पकडली आणि नशिबाचा जोर बघा, चक्क वैतरणाला सीट मिळाली. आजचा दिवस नक्कीच काहीतरी अतरंगी होणार याचीही लक्षणं होती. नेहमीच्या ट्रेनमधल्या मैत्रिणी भेटल्या. कोणाला उद्या सुट्टी मिळणार म्हणून 32 जात दिसतात, तर कोणाला उद्या कामावर जावं लागणार म्हणून 13 वाजले. गप्पा टप्पा आणि मजा करत आमची डहाणू एक्सप्रेस निघाली मुंबईकडे. फायनली आम्ही चर्नी रोडला उतरलो. मुंबईकडे येणं आमचं तसं कमीच असतं, त्यामुळे आम्ही गाववाल्यासारखे मुंबईचा नजारा बघण्यात इतके गुंग झालो की गुगल मॅप लावायलाच विसरलो. मग काय, टॅक्सी केली, मॅप लावला आणि मोठा घोळ झाला. इथे सगळ्या एरियाला एकच नाव. मग आम्ही झालो कन्फ्यूज, पण आमचे टॅक्सीवाले अंकल एवढे चांगले होते की त्यांनी आम्हाला बरोबर जागी नेऊन सोडलं. अंकलचे आभारच. तर मंडळी, आम्ही आलोय मलबार हिल्सला. इथे येण्यासाठी आधी ऑनलाईन सेटिंग करावं, म्हणजेच ऑनलाईन बुकिंग करावं लागतं. गेटवर स्कॅनिंग वगैरे झालं. भाई, काय ती शांतता, काय ती झाडी. वाटलं चुकून लंडनला तर नाही ना आलो. पण आमचा प्रॉब्लेम असा की आमचं बुकिंग 10 ते 11 होतं आणि आम्ही पोचतो 10:30ला. अर्धा तास उरला होता. आता उरलेल्या अर्ध्या तासात फोटोशूट करायचं की निसर्ग बघायचा. मग आमचा कॅमेरा राडा सुरू झाला. ही पोज देऊ की ती? अगं बाजूला सरक, लोक येतात. लोकांची गर्दी आणि आमचं फोटोशूट बघून असं वाटत होतं की आम्ही तिथे नवीन झाडं लावायला आलो. तो अर्धा तास कधी संपला कळलंच नाही. मज्जा तर चालू होती, पण तितक्यात आले ते खडूस गार्ड. चला, वेळ संपली, बाहेर चला. आम्हाला तर हाकलूनच लावलं बाहेर. बाहेर आलो ते पोटात कावळे नाही, चक्क वाघ ओरडत होते. काय खावं, कुठे जावं चर्चा करत करत आम्ही परत आले फिरोजशाह मेहता गार्डनमध्ये. तिथे शिरलो. तिथेही आपली नेहमीची आवडती पोज देऊन फोटो काढले. तिथून बाहेर आल्यावर दिसला पेरूवाला. खरं तर मला बाहेरचं कापलेलं फ्रूट अजिबात आवडत नाही, पण भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा म्हणतात ना, तसंच झालं. नाईलाजाने तो पिंक पेरू घेतला आणि काय सांगू मंडळी, तो तोंडात टाकला आणि स्वर्गाचं सुख मिळालं. इतका गोड पेरू आयुष्यात पहिल्यांदाच खाल्ला. तोंडाला पाणी आलं ना. हे सगळं फिरणं आणि पेरूचं नियोजन आमच्या सृष्टीची कमाल. मलबार हिलच्या शांततेनंतर आम्ही थेट आलो चर्चगेटवर. काही सुचत नव्हतं म्हणून आमची पावलं थेट मॅगडीकडे वळली. बर्गर, कोक आणि फ्राईजवर आम्ही तिघींनी बुक्कडसारखा ताव मारला. मग थोडी पुस्तकं घ्यायची म्हणून आम्ही गेले एफएसला आणि पुस्तकं घेऊन आमची लाडकी डहाणू लोकल पकडली. आता खरी गंमत बघा. आमची वसईची फ्रेंड ती म्हणत होती मी नाही येणार तुमच्या डहाणू लोकलला, पण आम्ही तिला थोडी सोडणार होतो. तिला जबरदस्ती आम्ही आमच्या डहाणू लोकलमध्ये आणलं. म्हटलं, अगं तू पण बघ कधी आमच्या ट्रेनने येऊन कसं वाटतंय. बिचारी. तर असा होता आमचा धावपळीचा, मजेचा आणि पेरूच्या गोड चवीचा दिवस.